हाय मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप बरे असताल. तर आज मी तुम्हाला गावच्या पद्धतीने वालाचा रस्सा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही खूप सोपी पद्धत आहे, खूप चवदार आणि झणझणीत लागते. तर सर्वात प्रथम मी वालाचे शेंगा हे शिजवून घेतलेले आहेत. सर्वात प्रथम इकडे मी शेंगदाणे घेतले आहेत. ते शेंगदाणे आपल्याला तव्यावर मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. जर लाल होत नाही तर काढायचे नाही, नाहीतर मग ते सफेद तसं कच्चं हे केलं की सफेदच कालवण होतं. त्या पद्धतीने आपल्याला तसं लाल भडक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा ॲड करायचं आहे. जास्त मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला, फक्त खोबरं, शेंगदाणे आणि लसूण टाकायचं आहे. तर बघा, लसूणसुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. ते एवढंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटणामध्ये मी लसूणसुद्धा ॲड केलेलं आहे. आपण जेवढं लसूण टाकतो तेवढं चव छान येते. तर मी हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि सगळं सोबतच टाकते, कारण मी सगळे आणि त्यानंतर आता आपण टोप ठेवूया गरम करायला. टोप गरम झाला आहे, त्यामध्ये 2 पळे तेल ओतलं आहे. त्यानंतर मसाला टाकायचा. मसाला असं मस्त हलवून घ्यायचा आणि स्लो गॅसवर ते ठेवायचं. मस्त मसाला शिजून द्यायचा आणि त्यानंतर बघा आपलं कालवण रेडी आहे.